हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहतोय फूटप्रिंट्स हा पाठ. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. तर आता आपण पाठाचा परिचय, पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय या ठिकाणी पाहणार आहोत. पाठ 7वा फूटप्रिंट्स. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. जन्म त्यांचा आहे 1966. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह, जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आबाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार. पहा कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत यांना. माझ्या आबाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार आणि गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार प्राप्त. आता हा झाला आपला लेखकांचा परिचय. इथून पुढे आपण पाहतोय की या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, काय संदेश आहे. तर संदेश असा आहे, ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला, ग्लोबल वॉर्मिंग जागतिक उष्णता वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञानकथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. तर या ठिकाणी म्हणजे जे प्रदूषण होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, तर त्या ठिकाणी धरणी मातेला वाचवण्यासाठी आपली वैयक्तिक वाहनं वापरण्याऐवजी सार्वजनिक वाहनं, तर सार्वजनिक वाहनं म्हणजे बस सेवा वगैरे, रेल्वे सेवा, तर या सेवांचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्या जास्तीत जास्त वापरल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपली जी जीवनशैली आहे तर ती बदलण्याचा संदेश या पाठामधून दिलेला आहे. पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा विचार करायला लावणारी आहे. तर या कथेमध्ये पहिला परिच्छेद आपण पाहतोय. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अशा प्रकारे रेखामावशी या अभिषेकच्या घरी कामवाल्या बाई आहेत आणि त्या आल्यानंतर भांडी धुण्यासाठी त्या ठिकाणी किचनमध्ये जातात. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. पहा कोणकोणती पात्र आहेत या पाठामध्ये. अभिषेक आहे आणि अभिषेकचा आतेभाऊ सुमित जो कानपूरहून या ठिकाणी आलेला आहे आणि रेखामावशी या कामवाल्या बाई आहेत. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. म्हणजे अशा प्रकारे सुमित आल्यापासून दोघे गप्पा मारत होते. सुमितच्या लॅपटॉपवर त्याचे नवे प्रोजेक्ट पाहत होते आणि त्यामुळे त्यांना रात्री झोपायला उशीर झालेला आहे. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. आता या ठिकाणी स्नेहलचा प्रवेश झालेला आहे. ती कामवाल्या ज्या बाई आहेत रेखामावशी
तर त्यांना म्हणते तुम्हीच फरशी पुसत आहात आणि तुम्हीच ती घाण करत आहात. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटलेले होते. म्हणजे रेखा मावशी फरशी तर पुसत होत्या, परंतु त्यांच्या पायाचे मळकट ठसे त्या ठिकाणी फरशीवर उमटत होते. स्वच्छतेची भोक्ती म्हणजे आवड असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. तर अशा प्रकारे रेखा मावशींच्या पावलांचे ठसे त्या ठिकाणी फरशीवरती उठलेले आहेत. तर रेखा मावशी यावरती स्नेहलताईला उत्तर देतात, अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. म्हणजे अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून काम करते, शेणा मातीत काम करावं लागतं. आणि आमच्या वस्तीचा वस्तीचा रस्ता बी समदा उखणला आहे. म्हणजे आमच्या वस्तीच्या बाजूचा रस्ता पण सगळा उखडला आहे. सगळी धूळ लागती पायासनी. म्हणजे सर्व धूळ त्या ठिकाणी पायांना लागत असते. आणि 10-10 मिनटाला हातपाय धुयाला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. म्हणजे 10-10 मिनिटांनी हातपाय धुवायला वेळसुद्धा नाही आणि पाणीसुद्धा आमच्याकडे पुष्कळ प्रमाणामध्ये नाही. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. म्हणजे अशा प्रकारे स्नेहललासुद्धा वाईट वाटलेलं आहे आणि तिला रेखा मावशींची पातळ झालेली चप्पलसुद्धा आठवते की ज्याच्यामुळं त्यांच्या पायाला धूळ लागत असेल. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. म्हणजे या ठिकाणी आता कोणकोणत्या पात्रांचा प्रवेश झालेला आहे पहा. अभिषेकचा आते भाऊ सुमित नंतर स्नेहल आणि आता पावडे काका आणि कामवाल्या रेखा मावशी. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. बाबा हे एक पात्र आहे. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, म्हणजे एकदम मऊ असा तळवा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत म्हणजे लोण्यासारखा. पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. या ठिकाणी रेखा मावशी पावडे काकांच्या पायाच्या तळव्यांकडे पाहतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांचे पाय एकदम लोण्यासारखे मऊ आहेत आणि नंतर स्वतःच्या पायाकडे पाहतात आणि स्वतःचे पाय त्यांना असे दिसतात की खूप साऱ्या त्याच्यावरती चिरा पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये धूळ साठलेले आहे. तर त्या ठिकाणी बाबांचा सुद्धा प्रवेश होतो. मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं. तर सुमित त्या ठिकाणी काय सांगतो पहा, की त्याने एक ॲप तयार केलेला आहे ज्यानं तो कोणाचे पाय किती स्वच्छ हे सांगू शकतो. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजीचंच वेड असणारी ही तुम्ही लोक आहात आणि तुम्हाला कुठलंही ॲप करण्याशिवाय काहीही सुचत नाही असं म्हणतात. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबा त्या ठिकाणी सुमितला म्हणतात की सगळ्यात जे मोठं ॲप आहे, भारी ॲप आहे ते आपल्या डोक्यामध्ये आहे. बाबांनी अनाठाई म्हणजे व्यर्थ टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, तर व्यर्थ तंत्रज्ञानाबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तर अशा प्रकारे पाय स्वच्छ आहेत की हे सांगायला ॲपची गरज नाही असं बाबांचं त्या ठिकाणी मत आहे. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स म्हणजे पावलांचे ठसे. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. आता सुमित त्या ठिकाणी आपलं ॲप दाखवत आहे
त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स आणि आपला स्मार्टफोन काढून ते सर्वांना दाखवत आहे. आता तो म्हणतो, सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीनं नोंदवला होता आक्षेप. आक्षेप म्हणजे तक्रार. त्या ठिकाणी स्नेहल दिदीनं ज्यांच्या पायांबद्दल तक्रार केली होती त्या रेखा मावशींच्या पायापासून आपण सुरुवात करूया. स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. या ठिकाणी सुमितचं ॲप आहे ज्याचं नाव आहे फूटप्रिंट्स आणि या ॲपद्वारे तो रेखा मावशींना प्रश्न विचारत आहे. आता रेखा मावशींची पावलं किती स्वच्छ आहेत हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. मग सुमित रेखा मावशींना प्रश्न विचारतो, मावशी तुम्ही राहता कुठं? त्या टेकडी पल्ल्याड म्हणजे त्या टेकडीच्या पलीकडे. मावशी म्हणाल्या, इथून किती किलोमीटर आहे? दुसरा प्रश्न सुमितनं काय विचारलेला आहे पहा, इथून ते किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? तर या ठिकाणी रेखा मावशींचं उत्तर आहे, गेल्या महिन्यापतूर चालतच येत होते. म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला. परंतु आता माझ्या लेकानं मला एक सायकल घेऊन दिली आहे. तेव्हा आता सायकलने येते. म्हणजे तेव्हा आता मी सायकलनं येत आहे. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? म्हणजे तुम्ही आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर चालत असाल, फिरत असाल? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? म्हणजे तुम्ही किती किलोमीटर फिरता आणि आतापर्यंत तुम्ही झाडं किती लावली आहेत? तर रेखा मावशी सांगतात, रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. म्हणजे त्यांचं फिरणं जे आहे ते पायीच असायचं आणि कधीतरी त्या सायकलनं फिरायच्या. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यांची छोटी झोपडी होती, परंतु त्याच्या पुढंसुद्धा त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कोणाला कळेना. आता रेखा मावशींना त्यानं विचारलेलं आहे सुमितनं की तुम्ही झाडं किती लावली? तर रेखा मावशींनी 2 झाडं लावली होती आणि त्यातलं एक लिंबोणीचं होतं. आता हा प्रश्न सुमित इतके का विचारतोय हे सर्व कुणाच्याच ध्यानात लक्षात येत नव्हते. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. तर त्या ठिकाणी हे सर्व प्रश्न विचारून झाल्यानंतर रेखा मावशींच्या पावलांचे ठसे कशा प्रकारचे आहेत ते सुमित दाखवतो. स्क्रीनवरती त्याच्या निळ्या आकाराचा एक चौकोन उमटतो आणि तिथं अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा म्हणजे आभाळाच्या एकदम निरभ्र म्हणजे नितळ तुकड्यासारखा त्या ठिकाणी चौकोन उमटतोय. सगळे आ वासून पाहत होते. म्हणजे सगळे आ वासून पाहणे म्हणजे आश्चर्यानं पाहणे. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी वरखात मडलेली, आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स. म्हणजे त्या ठिकाणी त्या चौकोनामध्ये 2 पावलं उमटलेले आहेत आणि ती चंदेरी म्हणजे चांदीच्या रंगाची अर्काची त्या ठिकाणी मडलेली इंग्रजीत शब्द आहेत सिल्वर फूटप्रिंट्स म्हणजे चंदेरी पावलं, चंदेरी पावलांचे ठसे. दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स म्हणजे सगळ्यात स्वच्छ असे पावलांचे ठसे. हे कुणाचे आहेत पहा, रेखा मावशींच्या पावलांचे ठसे कसे आहेत, एकदम स्वच्छ. वा, पाहिलं, रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. म्हणजे सुमित काय सांगतो की या ॲपद्वारे त्याने रेखा मावशींच्या पावलांचं परीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आलेलं आहे की रेखा मावशींचे पाय हे एकदम चंदेरे आहेत, एकदम स्वच्छ आहेत. तर त्या ठिकाणी पावडे काका म्हणतात, हे भलतंच. रेखा मावशींचे पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले, परंतु पावडे काकांना ही गोष्ट पटलेली नाही. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला,
काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का? म्हणजे आता रेखा मावशींच्या पायाचं परीक्षण करून झालेलं आहे. आता आपण पावडे काकांच्या पायाचं परीक्षण करून पाहूया का? असं तो पावडे काकांना विचारतो. त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण पावडे काका काय म्हणतात की माझे पाय अतिशय स्वच्छ आहेत, मऊ आहेत. त्यात पाहायचं काय? पण चला, काय सांगते तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडणे म्हणजे दुजरा देणे. तर या ठिकाणी पावडे काका म्हणतात, ठीक आहे, आपण तुमचं ॲप माझ्या पायाबद्दल काय सांगते ते या ठिकाणी पाहूया. सुमित पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात करतो. काका, आता तुम्ही कुठून आलात? या ठिकाणी काकांना तो पहिला प्रश्न काय विचारतो? तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. काका उत्तर देतात, विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने? तुम्ही एकटेच? सुमितची शंका. म्हणजे अशा प्रकारे पावडे काका 20 किलोमीटर एकटेच कारमध्ये बसून त्या ठिकाणी आलेले आहेत. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. म्हणजे दररोजचं त्यांचं कारनं फिरणं 35-40 किलोमीटर होत असतं. आणि हे सगळं कारनं तुम्ही एकटेच ये जा करता? तर सुमितची शंका आहे की तुम्ही एकटेच कारमधून ये जा करता आणि ते पण 35-40 किलोमीटर. हो, नाहीतर काय, बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. मग काय करू, बसला लटकत जाऊ का? असं काका चिडून विचारतात. काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का? काकांना तो प्रश्न विचारतो की तुम्ही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली, तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाडं काय लावणार? आता स्नेहल त्याच्यावरती उत्तर देत आहे की पावडे काका साधी कुंडीतल्या रोपांकरिता मातीसुद्धा आणून देत नाहीत, तर ते झाडं काय लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला, म्हणजे सरळ टोला लगावला. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे. म्हणजे अशा प्रकारे पावडे काकांची पावलं कशी उमटलेली आहेत बघा. 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिंट्स. म्हणजे सगळ्यात घाणेरडी पावलांचे ठसे आणि पूर्ण काळे पावलांचे ठसे. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. तर या ठिकाणी पावडे काकांना वाईट वाटतं, त्यांचा चेहरा पडला. काय आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत. म्हणजे असं काहीतरी तो सांगू इच्छितोय की काय नक्की प्रकार आहे. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. व्हर्च्युअल म्हणजे अशी खोटी नाटी नाहीत, तर ती एकदम खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्याला दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. तर तो काय सांगतो की हे ॲप असं आहे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतः किंवा आपल्या कृतीतून किती प्रमाणात आपण कार्बन वातावरणामध्ये सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. म्हणजे आपल्या जीवनशैलीतून आपण किती प्रमाणात कार्बन सोडतो हे त्या ठिकाणी रेखाटण्याचं काम करतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. म्हणजे त्या ठिकाणी 20 किलोमीटर अंतर तुम्ही तुमच्या कारने येता आणि तेही एकटे बसून त्या ठिकाणी 1 लिटर पेट्रोल त्याच्यामध्ये जळतं. म्हणजे पेट्रोल जळल्यानंतर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये सोडला जातो. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. परंतु काकांना ही गोष्ट पटलेली नाही. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो.
म्हणजे तुम्ही वातावरणामध्ये खूप कार्बन डायऑक्साईड सोडत आहात आणि त्याच्यामुळं तुमच्या पावलांचा रंग या ठिकाणी ॲपमधून काळा ठरत आहे. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, परंतु रेखा मावशींची जीवनशैली अशी आहे की त्या कार्बन वातावरणामध्ये सोडतच नाहीत. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. म्हणून तर त्यांची पावलं खूप सुंदर चंदेरी रंगाची, चांदीच्या रंगाची आहेत. सुमित बोलत होता, बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. म्हणजे आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतोय, परंतु आपण स्वतः वातावरणामध्ये किती प्रदूषण करतोय, किती प्रचंड कार्बन आपल्या पावलांना चिकटलेला असतो. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण, म्हणजे पूर्ण जागतिक प्रदूषणाला आपण हातभार लावत असतो. तापानं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला जागतिक उष्णताही झालेली आहे. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. म्हणजे आपण जो कार्बन सोडत आहे तर ती ही चूक आपण स्वतः दुरुस्त करायला हवी. मी ठरवले, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली. आता स्नेहलने सुद्धा एक निश्चय मनाशी केलेला आहे की ती स्वतः कॉलेजला जाताना गाडी न वापरता सायकल वापरणार आहे आणि तिला रेखा मावशींसारखे चंदेरी पाय हवेत, म्हणजे वातावरण प्रदूषण न करणारे. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. ठरलं एकदम. अभिषेकसुद्धा काय म्हणतो की माझ्या कॉलेजसमोर बसस्टॉप आहे, म्हणजे मी बसनंच कॉलेजला ये जा करणार. खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलो आहे आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो. पहा, आपलीसुद्धा जीवनशैली अशीच आहे. त्या ठिकाणी सायकल वापरणं, चालणं आपण सगळे विसरूनच गेलो आहोत. कोपऱ्यावरून जरी भाजी आणायची असली तर आपण सुद्धा लगेच गाडीचा वापर करतो. आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. म्हणजे व्यायाम करायचा आहे म्हणून वेगळं मॉर्निंग वॉक त्या ठिकाणी आपण करत असतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं. म्हणजे बसनं प्रवास करणं तर हे आपल्याला खूप कमीपणाचं लक्षण वाटत असतं. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. परंतु आपल्या पावलांना चिकटलेला हा कार्बन जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर सार्वजनिक वाहतूक जी असते, म्हणजे बस सेवा, रेल्वे सेवा, तर याच सेवांचा उपयोग आपल्याला केला पाहिजे. अभिषेकचे बाबासुद्धा त्या ठिकाणी म्हणाले, रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. असं बोलत बोलत त्यांचे जे मळकट पायाचे ठसे फरशीवरती उमटले होते ते रेखा मावशींनी हळूच त्या ठिकाणी पुसून घेतलेले आहेत. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी. सुमित म्हणाला, जे सहजपणे त्यांच्या पायांचे ठसे त्या ठिकाणी पुसले गेले. पण आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. म्हणजे आपण ज्यावेळेस कार्बन सोडत असतो आपल्यामुळे वातावरणात, तर तो आपल्याला सहजासहजी नष्ट करता येणार नाही. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. आणि हे नष्ट करायचे असेल, कार्बन नष्ट करायचं असेल तर आपल्याला झाडं लावावी लागतील आणि त्यामुळं आपले पाय थोडे तरी उजळ निर्मळ होतील. सुमित भरभरून बोलत होता, हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. आता पावडे काकांना सुद्धा हे सुमितचं बोलणं पटलेलं आहे आणि त्या निळशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. म्हणजे पावडे काकांना सुद्धा त्यांची चूक समजून आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आपली चूक कबूल केलेली आहे. तर आजचा आपला होमवर्क आहे, रेखा मावशींना सुमितने कोणकोणते प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची उत्तरं कशा प्रकारे दिली हे सांगा. रेखा मावशींना सुमितने कोणते प्रश्न विचारले आणि रेखा मावशींनी त्या प्रश्नांची दिलेली उत्तरं थोडक्यात सांगा.
बघा प्रश्न एकदा ऐका. होमवर्कचा प्रश्न आहे. रेखा मावशींना सुमितने कोणकोणते प्रश्न विचारले आणि रेखा मावशींनी त्या प्रश्नांची उत्तरे कोणत्या शब्दात दिली ते थोडक्यात सांगा.